राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। आणि आज आम्ही आलो आहोत शिवा शंभूच्या स्कूलमध्ये, कारण त्यांच्या स्कूलमध्ये आज होतं लिटिल मास्टर शेफ चा कार्यक्रम। आणि इथे आम्ही आता एका क्लासरूममध्ये बसलेलो आहोत सर्वजण। आणि क्लासरूममध्ये आल्याच तिथल्या टीचरने आम्हाला हे जे मास्टर शेफचे कॅप असतात तर त्या शिवा आणि शंभू या दोघांना लावले। तसंच त्यांनी मलाही ती जी कॅप होती तर ती दिली। आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला दिले पेपर्स। तर त्या पेपर्सवर आज आम्ही मुलांकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज बनवून घेणार होतो तर त्याची सगळी माहिती आम्हाला लिहून द्यायची होती। तर इथं मी दोघांचे, शिवा आणि शंभू यांच्या दोघांच्या रेसिपीज लिहून दिल्या। तर शिवा बनवणार होती आज मखाना चाट आणि शंभू बनवणार होती मसाला बटर मिल्क। तर इथे मी घरून ज्या सगळं साहित्य लागणार होतं ते रेडी करून आणलेलं। तर सर्वात आधी शंभूकडून मी इथे मसाला बटर मिल्क बनवून घेते। मिक्स करून थांब आता 2 मिनिटं अजून ते मिक्स करायचं। चाट मसाला झालं। वरती धर झालं। काय बनलं हे आता? बटर मिल्क तर आता वेळ होती शिवाकडून मखाना चाट बनवून घ्यायची। तर जे लागणारं साहित्य होतं कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, ह्या सगळ्या वस्तू, कोथिंबीर वगैरे, तर हे सगळं मी घरूनच बारीक कापून आणलं होतं। आता इथं शिवाकडून ते मिक्स करून घेणार आहे। आणि घरी हे सगळ्या वस्तू जेव्हा आपण काही बनवताना टाकलं तर कोथिंबीर दिसली तर मुली खात नाही, टोमॅटो दिसलं तर खात नाही, पण ह्या कार्यक्रमामुळे त्यांना बनवायला जेवढी मजा आली तेवढ्याच चवीनेही त्यांनी त्या गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या। आणि बहुतेक हाच एक मेन उद्देश असेल की मुलांना स्वयंपाकात आईला मदत करायला त्यांची रुची वाढावी आणि तेवढीच रुची त्यांची खाण्यातही वाढावी। Yes, Shambhavi is buttermilk finish. Shambhavi made buttermilk. आणि आता मुलींच्या ज्या डिशेस आहेत दोघं त्या रेडी होत्या। शिवाची मखाना चाट तर शंभूचं मसाला बटर मिल्क, दोघांचं रेडी झालं होतं। आणि आम्ही वाट बघत होतो की आता टीचर पुढची काय प्रोसेस सांगतात ते। आणि प्लेटिंग केल्यानंतर जी उरलेली मखाना चाट होती भांड्यात तर मुलांना ते बघून एवढे आवडले की त्यांनी लगेचच तिथे खायला सुरुवात केली। आणि जर मी असं घरी दिलं असतं तर त्याच्यातून सगळ्या वस्तू वेगवेगळ्या झाल्या असत्या आणि फक्त मखानेच पोटात गेले असते। आणि मग टीचरने सांगितल्यानुसार सगळ्या क्लासरूममध्ये जेवढ्या पालकांनी मुलांनी बनवलेल्या डिशेस होत्या त्या सगळ्यांसोबत शेअरिंग केल्या। प्रत्येकाने प्रत्येकाचा जो पदार्थ होता तो आवडीने त्याची चव चाखली। What is this? This is papri chaat. Okay. त्यानंतर वेळ होती ती सर्टिफिकेट घेण्याची आणि फोटो काढण्याची। आणि मग लिहिला तो कार्यक्रमाचा फीडबॅक। आणि माझ्या छोट्या लिटिल मास्टर शेफ्सने जो कार्यक्रम होता तो खूप एन्जॉय केला। आणि शेवटी मग जाता जाता इथे मास्टर शेफसाठी फोटो बूथ बनवलेला, तर तिथे छान छान फोटोज काढले। तर आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय।